चोपडा तालुक्यात केळी लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. काही शेतकरी रोप लागवड करतात तर काही शेतकरी खोड लागवड करून केळीचं उत्पन्न घेत असतात. केळी लागवडीपासून ते काढणीपर्यंतचा कालावधी वर्षभराचा आहे. तोपर्यंत खत फवारणी अशी मशागत करत भावाची वाट पाहावी लागते. चोपडा तालुक्यातील माचला या गावातील युवा शेतकऱ्याने आपल्या शेतात बेड तयार करून खोडाची लागवड केली. खोड लागवडीपासून 15 ते 20 दिवसांनंतर मल्चिंग पेपर बेडवर टाकून खरबूजची लागवड केली. केळी खरबूज लागवडीनंतर शेतात दोघं पिकं उत्तम डोलताना दिसत आहेत. खरबूज जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काढणीला सुरुवात होईल. केळीला जो खर्च लावणार त्याच खर्चामधून खरबूज पीक तारलं जातं. खरबूज काढणीच्या वेळेस भाव जर चांगला मिळाला तर केळीला वर्षभर भावाची वाट पाहण्याआधीच खरबूजच्या मिळालेल्या भावामुळे उत्पन्न आणि केळीला लागणारा खर्च निघून जातो. शेतकऱ्यांनी एका पिकावर अवलंबून न राहता आंतरपिकाच्या वेगवेगळे प्रयोग केले तर एका पिकाला मिळणारा भाव कमी अधिक होईल. त्यामुळे होणाऱ्या नुकसान हे आंतरपिकातील दुसरे पिकाच्या उत्पन्नात फायदा होऊ शकतो, असं मत युवा शेतकरी चंद्रशेखर पाटील यांनी व्यक्त केलं. आपण काय केलं, आधी सुरुवातीला केळीच्या खोडांची लागवड करून घेतली. सरी पाडली, बेड पाडले, बेडवरती लॅटरल टाकली. लॅटरल टाकल्यानंतर खोडांची लागवड केली. खोडांची लागवड केल्यानंतर 15 ते 20 दिवसामध्ये आपण त्याच्यावरती मल्चिंग पेपर अंथरून घेतला. मल्चिंग पेपरचे अंथरून घेतल्यानंतर साधारणतः खोडांच्या लागवडीचे पहिले 15 दिवस आणि पेपर टाकल्यानंतर पुढच्या 15 दिवसात 90% केळी ही जमिनीतून बाहेर निघून आली. रोपांसारखा प्लॉट दिसायला लागला आणि त्याच्या 8 ते 10 दिवसानंतर मग आपण खरबुजाच्या बियांची लागवड करून घेतली. मग आता हे जे आंतरपीक घेत आहे याच्यात जो खर्च लागणार आहे केळीला, तो खर्च आणि खरबुजा हा म्हणजे दोघांना एकच खर्च लागेल. हो, आता जर आपण आता समजा खरबुजाची ट्रीटमेंट करतोय, खरबुजे जे पीक आहे ना हे 70 ते 75 दिवसाचे पीक आहे. तोपर्यंत आपल्याला केळीला अतिरिक्त किंवा त्याच्या व्यतिरिक्त खर्च करायची गरज नाही आहे. आपण जे खरबुजाच्या वेळेला खर्च करणार आहेत, जे खतं सोडणार आहेत, त्याच्यावरती 75 दिवसापर्यंत केळीचा प्लॉट हा तग धरून जातो. त्याच्यामुळे केळीला खर्च लागत नाही आणि आंतरपीक आपल्याला नफा देऊन जातं. आता हे खरबूज किती दिवसानंतर निघेल, म्हणजे जानेवारी एंडिंगपर्यंत? हो, आता हा प्लॉट लागवडीला जवळपास 40 दिवस झालेले आहेत आणि साधारणतः यावर्षी थंडी जास्त असल्यामुळे 10 ते 15 दिवस ही पीक जास्त घेणार आहे. अजून म्हणजे जानेवारी एंडिंग किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची हार्वेस्टिंग होणार आहे. म्हणजे जो खर्च आपल्या केळीला करणार आहे तोच खर्चामध्ये आपल्याला भाव चांगला मिळाला हो, तर जो नफा आहे तो अधिक मिळू शकतो. हो, म्हणजे आता आपण केळी आता लागवड केल्यापासून आपल्याला 1 वर्षापर्यंत उत्पादनाची आणि भावाची वाट बघावी लागणार आहे आणि 1 वर्षापर्यंत खर्च करावा लागणार आहे. पण 75 दिवसामध्ये याला जर चांगला रेट मिळाला, जागेवरून व्यापारी माल घेऊन गेला, 20 ते 22 रुपये रेट आपण मागच्या वर्षी सेम असाच प्लॉट घेतलेला होता. जागेवर मिळाल्यानंतर आपल्याला 70-75 दिवसामध्ये नफा मिळून गेला होता. तर आता हे जे आंतरपीक येतात, शेतकरी एकच पिकावर अवलंबून असतात. आपण आंतरपीक घेत आहे, तर जे शेतकरी आहे त्यांना काय आव्हान करू इच्छिता? माझं म्हणणं एकच आहे की आता शेवटी निसर्ग आणि त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे व्यापार रेटमध्ये केळीमध्ये इतके चढ उतारून गेलेले आहेत की एका प्लॉटची जर हार्वेस्टिंग आली तर एका हार्वेस्टिंगमध्ये 3 रेट शेतकऱ्याला मिळत आहेत. मग ते 1 वर्षापर्यंत आपण रेटची वाट बघण्यापेक्षा जर आपण आंतरपीक घेतलं तर 75 दिवसामध्ये पैसा पण मोकळवून जातो आणि 1 वर्षापर्यंत तोच पैसा केळीला आपण खर्च करू शकतो. इतर इकडून तिकडून पैसा उभारण्याची गरज शेतकऱ्याला पडत नाही आणि साधारणतः चलन मोकळवून जातं त्याच्या 75 दिवसामध्ये. आणि इतर जे खतांचा भाव वगैरे ते अधिक वाढलेले भावामुळे शेतकऱ्यांना जर त्यांच्या पिकाला भाव मिळाला नाही, एकच पीक घेतलं तर कुठंतरी आर्थिक संकटात सापडतो. जर आंतरपीक घेतलं तर तो संकटात सापडू शकत नाही. हा, आता रेट म्हणजे कुठं चालले गेले, 250 रुपयाची बॅग 1800 रुपयाला होऊन गेली. त्याच्यामुळे ते खतांचे भाव परवडतच नाही. आणि ह्या वेलवर्गीय पिकांना कसं आहे, एका एकरला 3 ते 4 किलोच खत आपल्याला समजा 4-5 दिवसात सोडायचे, त्याला खर्च पण कमी येतो आणि त्या खतांच्या संकटातून 70-80 दिवसात माणूस बाहेर निघून जातो. काय नाव दादा आपलं? माझं नाव चंद्रशेखर जगन्नाथ पाटील, राहणार माचला, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. ओके.